हाय हॅलो श्रीपूरकर. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज मॉर्निंग पासून व्हिडिओ चालू झालेला आहे. गुड मॉर्निंग श्रीपूरकर. चला आज आम्ही पाठी फिरायला आलो. खरंच आम्हाला थोडा उशीर झाला होता म्हणून आम्हाला जरा ते ऑरेंज कलरचं आभाळ तरी बघायला भेटलं बघा राव. नंतर मग आपण घरी यायला निघलो होतो. जिमपासून येताना हे बघा आमच्या इथला निसर्ग कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. कुणी ऑरेंज कलरचं आभाळ सकाळ बघितलं त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगा. नंतर मग घरी आलं तरी बघा डॉली रस्त्यात आडवी आम्हाला ICDCC बँकेजवळ आली आडवी. हो का गळ्यात पडल्याशिवाय तर कुत्री काय गपच बसत नाही. नंतर घरी आली तरी पिवळ्या सगळीच. नंतर मग मला खोकला आल्यामुळं जरा मी पुदिना आणि तुळशीची पानं घ्यायला आली होती अंगणामध्ये, कारण त्याचा जरा काढा करून प्यायचा होता मला. नंतर मग ते सगळं घेतलं, आलं पण घेतलं आणि ते काढा करायला ठेवला. मग त्याच्यामध्ये थोडी साखर चाफुडी टाकून ते काढा तयार केलेला आहे. आणि ते अर्धा कप मी फक्त पाणी घेतलेलं आहे, कारण ती कडू लागू नये म्हणून मी थोडी साखर टाकते, नाही तर मला पिऊ वाटणार नाही बघा. एवढं मात्र माहिती आहे. मी 2 चमचा साखर टाकली बघा. नंतर मग ती पुदिना वगैरे टाकून ते कडवून घेतलं मस्तपैकी. संध्याकाळी पण घेतलं, 2 टाइम घेतलं मी, तरी माझा काही खोकला कमी आहे ना. म्हणून मम्मी म्हणली दवाखान्याचा बाळा. मी म्हणलं एवढ्यासाठी मी जाणार नाही मम्मी. मम्मी म्हणली ती काढा तरी पी बाबा 3 वेळा 2 वेळा करून. मी म्हणलं आता 2 वेळा झालाय, उद्या सकाळी पिते. फार कडू लागतो यार मम्मी. नंतर मग ती काढा घेतला. तुम्हाला सुद्धा ट्राय मारायचा असेल तर नक्की मला कमेंट करा, मी DM करेल तुम्हाला त्याची रेसिपी. नंतर मग दुपारी डोसा केला होता. रात्रीचं पीठ शिल्लक राहिल्यामुळं आणि रात्रीचं सगळं होतं, फक्त डोसा नवीन बनवलेला. संध्याकाळी मग वांग्याची भाजीने केलं होतं. आजच्या पुरतं एवढंच. बाय गायस, येऊन त्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय. आजच्या पुरतं एवढंच. बाय.